दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सध्या विधान परिषद विषय खूप वाचतोय. सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज संस्था जी विधान परिषद निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये पंढरपूर फार गाजत आहे. म्हणजे याची उमेदवारी इथले माजी आमदार प्रशांत परिचारकांना मिळावी असा खूप मोठा प्रयत्न झाला होता. त्यांचे समर्थक जेव्हा उमेदवारी जाहीर झाली राजेंद्र राऊत यांना बार्शीच्या, तेव्हा त्यांची झालेली नाराजी असेल, प्रशांत परिचारक यांची नाराजी असेल, कारण त्यांच्या समर्थकांची नाराजी असेल, अगदी पक्षश्रेष्ठींपर्यंत त्यांनी आपली नाराजी कळवली. आणि जेव्हा ह्या निवडणुकीचे अर्ज भरायची वेळ आली तेव्हा भाजपचे जे उमेदवार आहेत राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्ष जो पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फार मोठ्या प्रमाणात शह देतोय आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या खासदार आहेत, त्यांच्यात आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये सध्या टीका टिप्पणी फार मोठ्या प्रमाणात होते. आणि प्रणिती शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला होता आणि महाविकास आघाडीकडनं ही जागा त्यांनी काँग्रेस करता म्हणून मागून घेतली. खरं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे वसंतराव देशमुख यांनीही सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मात्र काँग्रेस पक्षाने पंढरपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक असणारे आणि ज्यांच्या पत्नी आता नगरसेवक आहेत ते आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी विधान परिषदेची दिली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज आपला दाखल केला. पंढरपुरातून खरं तर भाजपच्या वतीनं प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. बार्शीमधनं राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाली बार्शीचे, आणि त्यामुळे आता पंढरपुराकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पंढरपुरातून काय ऍक्टिव्हिटीज घडतात, काय घडामोडी घडतात, आणि त्यात काँग्रेस पक्षाने पंढरपूरमध्येच उमेदवारी दिली. आणि आदित्य फत्तेपूरकर जी सध्याची तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर नगर परिषदेमध्ये सत्तेत आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्ष आहेत आणि ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे घटक असणारे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष असणारे आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक नागेश काका भोसले यांनी सही केली असं त्यांचं म्हणणं आहे, आदित्य फत्तेपूरकर यांचं. मात्र काल ज्या नाट्यमय घडामोडी सोलापूरला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडल्या, जिथं अर्जाची छाननी सुरू होती, त्यावेळेस नागेश काका भोसले यांनी प्रतिज्ञापत्र तिथं दिलं आणि सांगितलं की ही सही माझी नाही, मी सूचक म्हणून सही केलेली नाही. त्याच्यामुळं आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. म्हणजे काँग्रेसने जे अधिकृत उमेदवार दिले होते त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आणि काँग्रेस करता हा फार मोठा झटका होता आणि आदित्य फत्तेपूरकर यांच्याकरताही मोठा झटका होता. कारण नागेश काका भोसले, आदित्य फत्तेपूरकर हे अत्यंत घनिष्ठ मित्र, अनेक 25-30 वर्षापासून हे पंढरपूरच्या राजकारणामध्ये, व्यवसायांमध्ये विविध आणि बँकेच्या माध्यमातून सुद्धा ते एकत्र काम करतात. आणि अशा स्थितीमध्ये काल जी घडामोडी घडल्या, नाट्यमय घडामोडी घडल्या, ह्याच्यामध्ये नागेश काका भोसले यांनी स्पष्ट सांगितले की हा सूचक म्हणून जी सही केली ती माझी नाहीये आणि त्यांनी तसं प्रतिज्ञापत्र सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलं आणि त्यामुळं आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी जे सोलापूरचे आहेत कार्तिकेय एस त्यांनी जाहीर केलं की हा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आता रिंगणात नाही. मात्र ही जी घडामोड आहे ती केवळ ही विधान परिषदेची निवडणूक असं नाही, तर पंढरपूरच्या राजकारणामध्ये सुद्धा फार मोठी घडामोड आहे. नागेश भोसले आणि आदित्य फत्तेपूरकर हे दोघं सुद्धा सध्या परिचारक विरोधी जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये उतरली होती, भगीरथ बालखे आणि डॉक्टर प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली त्याचे हे सदस्य आहेत. म्हणजे त्यांचे हे त्यांनी त्यांच्यासाठी काम केले. नागेश भोसले हे तर नगरसेवक आहेत आणि आदित्य फत्तेपूरकर यांच्या पत्नी स्मिता फत्तेपूरकर ज्या आहेत त्या नगरसेविका आहेत सध्या, म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या एकत्र काम करतायत. ते मर्चंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा फत्तेपूरकर आणि भोसले हे एकत्र काम करतात, अनेक वर्षांपासून काम करतात, त्यांची चांगली मैत्री आहे. व्यवसायामध्ये सुद्धा एकत्र काम केल्याचं काल फत्तेपूरकर यांनी सांगितलेलं आहे. आणि पंढरपूरच्या म्हणजे लोकांना माहिती आहे किंवा सगळ्या राजकारणामध्ये असेल, व्यावसायिक लोकांना माहिती आहे की फत्तेपूरकर भोसले ही जोडगळी सगळ्यांना माहिती आहे. मात्र असं काय घडलं की याच्यामध्ये फार मोठा वितुष्ट किंवा या दुधामध्ये मिठाचा खडा पडला आणि नागेश भोसले यांनी सांगितलं की ही मी सूचक नाही, मी सही केलेली नाही, आणि तसं त्यांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केलेलं आहे. आता फत्तेपूरकर यांनी सांगितलं, बाबा माझा केसाने गळा कापला, मित्रानं पाठीत खंजीर खुपसला,
माझा विश्वासघात झाला वगैरे अनेक गोष्टी झाल्या, परंतु ह्याचे दूरगामी परिणाम हे पंढरपूरच्या राजकारणात सुद्धा पाहायला मिळतील. एकाच तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये लढणारे यांचं टार्गेट ह्या निवडणुकीमध्ये परिचारकांचा विरोध होता, परिचारकांना विरोध करणं होता. मात्र अशा वेळी ही जी घडामोड घडलेली आहे त्यामध्ये काही कॉल रेकॉर्ड्स पण व्हायरल केलेले आहेत आदित्य फत्तेपूरकर यांनी, की त्यांनी फोनवरनं त्यांना जे सांगितलं होतं सही करा वगैरे असं तसं, या सगळ्या कॉल रेकॉर्ड्स त्याचे पुढे आलेले आहेत. मात्र आता पुढं तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये एकत्र काम करताना ह्याचे पडसाद हे पाहायला मिळतील. कारण त्यांचे 11 नगरसेवकच आहेत फक्त, परिचारक गटाची 24 नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक नगरपालिकेमध्ये आहे. नगरसेवकांचं बहुमत हे परिचारक म्हणजे भाजपच आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता आहे म्हणजे नगराध्यक्षपद त्यांच्याकडे असल्यामुळे. आणि अशा स्थितीमध्ये आता हे सगळे एकत्र काम करत असताना गेल्या 6-7 महिन्यापासून हा आता पहिल्यांदा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे इथे एक खटका उडालेला आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अंतर्गत. आता या पुढील काळामध्ये भोसले आणि फत्तेपूरकर यांच्या भूमिका काय असणार हेही पाहणं गरजेचं आहे. खरं तर पंढरपूरचं राजकारण आता ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी आपण जो पाहतो त्याच्यामध्ये बरेचसे हे मित्र एकमेकांबरोबर आहेत. नागेशकाका भोसले असतील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे असतील, आदित्य फत्तेपूरकर, हे सगळे एकत्र अनेक वर्षांपासून पंढरपूरच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहेत. मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर सारखं गाजतंय. एकतर आधी परिचारकांना नाकारलेली उमेदवारीमुळे गाजत होतं, त्यांच्या समर्थकांची नाराजी होती, परिचारकांची नाराजी होती. त्यात पुन्हा या तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये या सूचक अर्जावर सही करण्यावरून जे फत्तेपूरकरांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नागेशकाका भोसलेंची सही आहे असं फत्तेपूरकरांचं म्हणणं होतं आणि काकांनी ते नाकारलेलं आहे. त्यामुळे पंढरपूर या निवडणुकीच्या निमित्तानं सतत हे समोर येत आहे किंवा प्रकाशझोतामध्ये पंढरपूर राहिलेलं आहे. आणि आता याचे जे परिणाम होतील हे नगर परिषदेच्या राजकारणात सुद्धा पाहायला मिळतील. फत्तेपूरकर हे कमालीचे काल दुखावले गेल्याचं चित्र होतं, त्यांनी मीडियामध्ये बाईट पण दिलेले आहेत. नागेशकाका भोसलेंनी पण स्पष्ट सांगितलं की माझी सही नाहीये, मी या पक्षाचं पण नाहीये. खरं तर नागेशकाका भोसले हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप बरोबर काम करत होते, परिचारकांबरोबर काम करत होते. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीपासून ते जरा थोडेसे दुरावले गेले होते आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तर त्यांनी परिचारकांना विरोधच करण्याचा निर्णय घेतला होता. आणि याचबरोबर त्यांनी, त्यांच्या पत्नींनी सुद्धा इथल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता म्हणून भाजपकडे मुलाखत पण दिली होती. खरं तर त्यांना ती उमेदवारी मिळू पण शकली असती, पण अनेक राजकीय घडामोडी घडल्या, अनेक घटना घडल्या, त्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये ती उमेदवारी गेली नाही. खरं तर त्यांच्या पत्नी ह्या जवळपास 7.5 वर्ष या पंढरपूरच्या नगराध्यक्ष होत्या परिचारकांच्या गटातनं. तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आणि परिचारकांमध्ये, नागेशकाका भोसलेंमध्ये काही कारणास्तव खटके उडाले होते. त्यामुळे ते परिचारकांपासून दुरावले गेले आणि त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची साथ म्हणजे भगीरथ भालकेंची साथ केली होती. तेव्हा दिलीप धोत्रे असतील, आदित्य फत्तेपूरकर, नागेशकाका भोसले ह्या सगळ्यांनीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीला साथ दिली आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणला आणि 11 नगरसेवक सुद्धा शहरामध्ये त्यांचे निवडून आले. हा सत्ता त्यांच्याकडे आहे. अशा स्थितीमध्ये आता नागेशकाका भोसले आणि आदित्य फत्तेपूरकर यांच्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे तो तीर्थक्षेत्र विकास आघाडी करता म्हणून सुद्धा डोकेदुखी ठरणार आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये या तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले जे नेते आहेत ते शिंदे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, भगीरथ भालके वगैरे सगळे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये येत्या काळामध्ये आता या नगरपालिकेच्या राजकारणात त्याचे पडसाद काय उमटतात हे पंढरपूरकर पाहतीलच. पण जिल्ह्यामध्ये या निमित्तानं पंढरपूर विधान परिषद निवडणुकीनिमित्तानं मात्र सतत गाजतंय हे मात्र निश्चित. नमस्कार.